राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। उद्धव ठाकरे कमरेवर हात ठेवून नुसतेच फिरतात। उपमुख्यमंत्री शिंदे दुष्काळी दौऱ्यावर एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेवर टीका। शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी मदत जमा होण्यास अखेर सुरुवात झाली तर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती। परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपाची मतबंदी करा, उद्धव ठाकरेंचा मदतीचा वास्तव जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी संवाद। औसा तालुक्यातील नुकसान भरपाईसाठी आलेलं केंद्रीय पथक रात्री बॅटरी लावून पिकांची पाहणी करते। नुकसानीची दाहकता लक्षात घेता शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदतची गरज असताना तुंटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली। 7-12 कोरा करून म्हणणाऱ्या मुख्यमंत्री आता आश्वासनाचा विसर पडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या भाजपाची मतबंदी करण्याचं आवाहन शिवसेना ठाकरे गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। आम्ही फटाके फोडले नाही तर मात्र शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उद्धव ठाकरे यांना टोला। रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 10% वाढ झाली, नुकसान भरपाईच्या खात्यावर टाकताच वाढवली दर। अतिवृष्टीची मदत कापून घेऊ नका, संजय पाटील यांचं जिल्हा बँकेकडे मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची मदत जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर काही बँक शेतकऱ्यांच्या खात्यामधले पैसे कापत आहे तर संजय पाटील यांना जिल्हा बँकेकडे ही मागणी केलेली आहे। सरकारने फसवणूक केल्यास पुन्हा आंदोलन करणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा देण्यात आला। पुणेमधील आंदोलनाची सरकारने कर्जमाफीची घोषणा आणि 30 जूनची तारीख ही अशा दोन्ही गोष्टी आंदोलनाच्या माध्यमातून करून घेतल्या आहेत। सरकारची आता खरी कसरत असून आपण फसलो नाही तर स्वतःच सरकार फसलेले आहे, त्यांच्या तारखेमुळे ते अडचणीत आलेले आहेत असे वैयक्तिक प्रहार जनशक्तीचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले। नाशिकला सर्वाधिक पिंजरे मिळणार तर वन विभागाची 10 कोटी रुपयांची योजना, मानव बिबट संघर्ष कमी करण्यावर आता भर असणार। हमी भाव केंद्रावर 31 डिसेंबर पर्यंत नोंदणी करावीच लागणार, सोयाबीन आणि उडीद पिकांची होणार नोंदणी। पीक विम्याची किरकोळ भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करू नका, अधिकाऱ्यांना केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा इशारा। मराठा नेते मनोज जरांगे पाटलांचा हत्याचा कट तर बीडच्या नेत्याकडून सुपारीचा खळबळजनक आरोप। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्याचा कट रचल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे। या कटाचा पर्दाफाश खुश जरांगे पाटील यांना केलेला आहे, त्यामुळे आता एका बड्या नेत्यांचा सुद्धा यामध्ये नाव असल्याचा आरोप केला आहे। मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटीलच्या जीवाला धोका। कवडीमोल दरामुळे शेतकरी हवालदिल झाला तर केळी उत्पादकांची व्यथा, पिकांसाठी लावलेला खर्च निघाना, एकाने तर चक्क बागेवर फिरवला रोटावेटर। अजितदादा आता तरी राजीनामा द्यान का, विनायक राऊत यांचा महाविकास आघाडीमधूनच लढणार। हरभरा ज्वारी पेरणीला ब्रेक लागणार तर गव्हाला पसंती, जिल्ह्यामध्ये 4.34% क्षेत्रावर पेरणी आटोपली। मिरचीचा ठसका यंदा झाला कमी तर सरासरी आवक 1,500 क्विंटलवर पोहोचली। पीक विमा 15 डिसेंबर पर्यंत निघणार, रब्बीतील पेरणी होणाऱ्या क्षेत्रांसाठी निर्णय, 6 प्रमुख पिकांसाठी होणार अंमलबजावणी। कापसाने दागा दिला तर केळीचे भाव पडले, दुष्काळीचा झळा, शेतकरी हवालदिल झाले, भरीव मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की व्यापारासाठी, खरेदी केंद्र उशिरा, व्यापाऱ्यांचा मात्र फायदा। उन्हाळी धान विक्रीचे चुकारे थकले तर शेतकऱ्यांसमोर नवीन आर्थिक संकट तीव्र, वाडेगाव येथील केंद्रावर मागील हंगामातील धान असे झाकून ठेवण्यात आले। कापसाला 6,600 रुपये तर 7,150 रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव मिळत आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुरुवारी 6 तारखेपासून कापूस खरेदीचा विक्रीचा शुभारंभ करण्यात आला। पहिल्याच दिवशी 350 क्विंटल आवक पाहायला मिळाली। भावामध्ये प्रति क्विंटल 6,600 रुपये तर 7,151 रुपये प्रति क्विंटल समितीचे सभापती बाळू इंगले यांच्या हस्ते कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। 10,000 मदतीचं वितरण सुरू झालं तर बँकांना कपात करू नका, आमदार राणा पाटील यांना दिली माहिती। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी सध्या समोर आलेली आहे। राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार रब्बी पेरणीसाठी म्हणून हेक्टरी शेतकऱ्यांना 10,000 रुपयाची तातडीची मदतीचं वितरण शुक्रवारपासून सुरू झालेलं आहे। ही रक्कम 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये दिली जात असून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात झाल्याची माहिती आमदार राणा जगसिंह पाटील यांनी दिली। यावर्षी खरीप हंगामाच्या ऑगस्ट आणि तसेच सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार पाऊस होऊन शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या नुकसानीपोटी धाराशिव जिल्ह्यासाठी राज्य शासनाने 10,000
16,098 कोटी रुपयांची मदत आतापर्यंत जाहीर केलेली आहे। यापैकी 577 कोटी रुपयांचा शासन निर्णय 2 दिवसापूर्वी जारी झालेला होता। यातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी आवश्यक असलेलं खत बियाणे खरेदीसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपये याप्रमाणे मदत दिली जाणार आहे। ही मदत 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिळणार असून अर्थात बहुधारक शेतकऱ्यांच्या 30,000 रुपयापर्यंत ही मदत मिळू शकेल। प्रत्यक्ष वितरणास शिखरावरपासून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील अत्यंत दिलासादायक आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट पाहायला मिळाली। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आली तर मूग, उडीद आणि सोयाबीन खरेदीला होणार सुरुवात। जिल्ह्यामध्ये आधारभूत दराने खरेदी, शेतकरी नोंदीची सुरू। ठिबक तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना आता 90% अनुदान मिळणार। अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना लाभ घेण्याचं केलं सरकारने आवाहन। अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईमध्ये कोणताही कसर नसणार नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान केंद्र व राज्य सरकार करणार मदत। एमएसपी नावाला सीसीआयची 95% कापूस खरेदी कमी दरामध्ये, 63-68% कापूस व्यापाऱ्याकडे सीसीआयचा बाजारामधील वाटा 34%च। दिलासा मिळणार तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी शेतकरी 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट जमा करण्यास अखेर सुरुवात झाली आहे। तर एका दिवसामध्ये राज्य शासनाने केले अनुदान मंजूर। पूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत गावागावामध्ये मतबंदी करा। पिंपळगाव येथील शेतकरी संवाद सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका। परभणी जिल्ह्यातील कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे अनुदान आणि पीक विमा मिळेपर्यंत गावागावामध्ये काटेबंदी आणि बोर्ड लावा। सरकारविरोधामध्ये संताप व्यक्त करा, तरच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देईल, असे आवाहन शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। ते परभणी तालुक्यातील पिंपळी येथे आयोजित शेतकरी संवाद सभेमध्ये शुक्रवारी बोलत होते। मक्याला 2400 रुपयांचा हमी भाव, प्रत्यक्षामध्ये मात्र 1200 रुपयांना खरेदी होत आहे। हमी भाव म्हणजे 80 की 83। कन्नड बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांची होते आता लूट। कन्नड तालुक्यामधील सरकारने मक्याला प्रति क्विंटल 2400 रुपये तर सोयाबीनला प्रति क्विंटल 5,328 रुपयांचा हमी भाव जाहीर केलेला आहे। परंतु बाजारामध्ये प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडून मक्का हमी भावाच्या निम्म्या दरामध्ये म्हणजेच 1200 ते 1300 रुपये क्विंटलना खरेदी केली जात आहे। तर सोयाबीन 1,000 रुपयांना कमी दरामध्ये व्यापारी घेत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे। ऊसाचा भाव जाहीर करण्यासाठी माजलगावमध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको आंदोलन। आंदोलनकर्त्यावर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल। ऊस दर जाहीर करण्यासाठी माजलगावमध्ये युवा शेतकरी संघर्ष समितीचा रास्ता रोको। 14 नोव्हेंबरला खुल्या बैठकी, प्रशासनाकडून लेखी आश्वासन। जरांगे पाटलांना सकाळी 2 आरोपांची तर दुपारी मुंडेंचा ऑडिओ ऐकला, पण धनंजय मुंडे म्हणाले कार्यकर्ते तुमचेच आहे, कबुली जबाब देणारे सुद्धा तुमचेच आहे, तक्रारदारही तुमचेच आहे, तर आरोप माझ्यावर का? माझ्यासह जरांगेचीही नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडे। बोगस खत कारखान्याचा पर्दाफाश, दबाव जुगारून कृषीची कारवाई। सिल्लोडमध्ये कृषी विभागाची 14 तास चालली मोहीम, तर 19 लाखांचे खते आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। 450 कोटी रुपयांचा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर वर्ग करण्यात आला। आतापर्यंत 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना गतिमान मदत देण्यास अखेर सुरुवात करण्यात आली। बीड जिल्ह्यामधील माहे ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील 8,06,000 शेतकऱ्यांना सुमारे 7,13,000 हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झालेलं आहे। या नुकसानीग्रस्त शेतकऱ्यांच्या आतापर्यंत 5 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मिळाली असून 445 कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आलेली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गतिमान प्रक्रिया करण्यात येत आहे। जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर असल्यामुळे शेतीपीक, पशुधन, घरासह जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत। या शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटात सापडला होता। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। पोरग 300 कोटी रुपयांचा व्यवहार करते आणि बापाला माहित नाही, हे कोणाला पटतेत का? विरोधी पक्ष नेते। पाहणी करून पथक गेले तर शेतकऱ्यांचं लक्ष मदतीकडे, केंद्रीय पथकाला शिरूर तालुक्यासह नुकसानीची पाहणी दौरा। शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच हमी भाव केंद्राला लाभ मिळतो। हमी भाव खरेदीसाठी शेतकऱ्यांकडून नोंदणी सुरू, पण बहुतेक शेतकरी आधीच विक्री करून बसले। दगाबाज सरकारांचा पंचनामा करावाच लागेल, उद्धव ठाकरे यांची सरकारवर टीका। पवारांना सरकारचा दणका बसला, पार्थ पवारांचा भूखंड प्रकरणाचा व्यवहार अखेर रद्द करण्यात आला। माझ्या नवऱ्याला महिनाभरापासून दारू पाजून जरांगे विरोधामध्ये षडयंत्र रचला, अमोल खुन्याच्या बायको आईनं हंबरडा फोडला। जरांगेने घातपाताचं चक्र व बेदलं तर धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्याचा कट रचला, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप।
नेतांना सावध व्हा, गाडीच्या सीटाखाली मोबाईल किंवा फोटो फ्रेममध्ये कॅमेरा असू शकतो. जिल्ह्यामध्ये 18.98 कोटी रुपयांचा कांदा अनुदान अखेर मंजूर करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता एकूण 12,000 समितीचा 9,642 पात्र शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना 18,000 कोटी 7 लाख रुपये एका खासगी बाजार समित्यामध्ये. नागरिकांचा जाहीरनाम्याला शहरवासियांचा वाढता पाठिंबा, नगर परिषद इच्छुकांच्या पोटामध्ये धडकी बसली. पुण्यातील वादग्रस्त जमिनीचा व्यवहार अखेर रद्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती. जमिनीचा संशयास्पद व्यवहार रद्द होण्यासाठी आठवडाभरातील दुसरा वेळ. धनंजय मुंडेंनीच दिली माझ्या हत्येची सुपारी, मनोज जरांगे पाटलाच्या दावाने खळबळ उडाली. मुंडेने आरोप मात्र फेटाळले. माझ्या हत्येची सुपारी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनीच दिली होती. 2.5 कोटी रुपयांचा हा व्यवहार होता, असा खळबळजनक दावा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी आंतरवाली सारटी येथे पत्रकार परिषदेमध्ये घेऊन केला. त्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुंडे यांना आरोप फेटाळून लावले. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुद्धा मुंडे यांनी केली. 5.25 लाख शेतकऱ्यांना 557 कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्त नुकसान भरपाई. नेवाशामध्ये सर्वाधिक 71 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आले. नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील 4,46,035 बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 516 कोटी 58,37,000 रुपये जमा झालेले आहेत. या मदतीची बाधित शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांचा आता रब्बी बियाणे आणि खते खरेदीसाठी जाहीर झालेल्या अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली. रब्बी अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली तर रब्बी अनुदान वाटप सुरू झाले. शेतकऱ्यांना 30,034 जिल्ह्यामध्ये सरसकट वाटप. शेतकऱ्यांच्या पदरात केवळ कर्जमाफीची तारीख पडली. शेतकरी कर्जमाफीसाठी गुरुवारी 31 तारखेला सह्याद्री अतिथीगृह तब्बल 2.5 तास सत्ताधारी नेते आणि शेतकऱ्यांच्या नेत्यामध्ये घमासान चर्चा झाली. अतिवृष्टी बाधित कुटुंबाला लग्नाचा खर्च शिवसेना करणार, उपमुख्यमंत्री शिंदेचं आश्वासन. ऊस दरावरून राज्य शेट्टी करणार, कारखानदाराची कोंडी तर पहिली उचल 3,400 ते 3,450 रुपये मान्य नाही, राजू शेट्टी यांचा इशारा. शेती वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. माजी आमदार दिलीप माने यांचं वीज वितरणचं आदेशक अभियंत्यास निवेदन देण्यात आले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2,500 कोटी रुपये मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना दिली माहिती. राज्यामध्ये जून आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि बाधित पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी 2,540 कोटी 90,79,000 रुपये वितरित करण्यास मान्यता दिली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांना दिली. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. श्रीमंत शेतकऱ्यांना वगळून 22,000 कोटी रुपयांची कर्जमाफी असेल, महादेव जानकर यांची शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. गंगापूर तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र सुरू तर 3,913 शेतकऱ्यांची नोंदणी. कापूस खरेदीचा शेतकऱ्यांना प्रतीक्षा. राज्यातील 54 तालुक्यातील अतिवृष्टी पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला. महायुती सरकारचे आमदार सावरकरांनी मानले आभार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा. अकोला जिल्ह्यातील महायुती सरकार संवेदनशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृतीने वारंवार सिद्ध होत असून आमदार राणाधीर सावरकर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 54 तालुक्यांचा समावेश अतिवृष्टी पॅकेजमध्ये करण्याची मागणी केली होती. या संदर्भामध्ये अवघ्या 7 तासामध्ये संपूर्ण प्रक्रिया करून त्याचा GR काढून शेतकऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भावना जाणून न्याय देण्याचं काम केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचं तमाम शेतकऱ्याच्या वतीने पश्चिम विदर्भातील जनतेच्या वतीने आमदार राणाधीर सावरकर आभार मानले. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनामध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. शेतकऱ्यांसाठी नवा अभय असणार. अतिवृष्टी बाधितांना 480 कोटी रुपयांचा निधी वाटपास अखेर मान्यता मिळाली. शासन निर्णय जारी करण्यात आला. राज्य सरकारने ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या शेती पिकांसाठी 406 कोटी 50,37,000 रुपये वितरण्यास अखेर मंजुरी दिली. तर कोणत्या जिल्ह्याला किती मदत? अमरावती विभागासाठी तर अकोला जिल्ह्यासाठी ऑगस्टमधील नुकसानीपोटी 1,20,466 शेतकऱ्यांना 91 कोटी 12,58,000 रुपयांचा निधी वितरण्यास अखेर मंजुरी मिळाली. याबाबत बाधित शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय मिळाला. तर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महिनाभरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 98.6 हेक्टर बाधित क्षेत्रांसाठी 83,84,000 रुपयांचा वितरण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये 1,827 बाधित शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला. तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सप्टेंबरसाठी 64 कोटी 61,83,000 रुपयांचा वितरणास अखेर मान्यता दिली.
शेतकरी अडचणीत असताना सोयाबीन काढणीला वेग आला, पण योग्य भावाने खरेदी होईना, शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये. अतिवृष्टीची मदत वाटप मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 673 कोटी रुपये जमा करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर मधील मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास अखेर सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारने आतापर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 20,59,000 शेतकऱ्यांसाठी 1489 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी आतापर्यंत 9,10,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 673 कोटी रुपये जमा झालेले आहेत. उर्वरित रक्कम सुद्धा जमा करण्याची कारवाई आता सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिली.